ॲप्लिकेशन लोड सक्सेसफुली सुद्धा झालं, तरी सुद्धा आपल्याला इथे टीपी क्लायंट नावाचं ते आहे ते दिसत नाही. ठीक आहे, त्यासाठी काय करायचं, आधी आपलं मी जे लास्ट टाइम म्हणजे मग जे सांगितलं, आधी ते चेक करायचं सी ड्राईव्हला प्रोग्राम फाईलमध्ये जे आपलं टीपी क्लायंट इन्स्टॉलेशन जिथे केलेलं आहे ते ओपन करायचं. इथे सॉफ्टमध्ये जायचं. ठीक आहे, टीपीसी जिथे आपला रन आहे, रन कुठे आहे, सी ड्राईव्हला आहे प्रोग्राम फाईलमध्ये टीपीसी ॲप्लिकेशन. आता या सॉफ्टवर क्लिक करायचं. आधी चेक करायचं इथे 4 ड्राईव्ह दिसत आहे की नाही, 4 फोल्डर दिसत आहे की नाही. आता इथे दिसत आहेत. आता याच्यामध्ये काहीच इश्यू नाही आहे. जर याच्यामध्ये 2 दिसत असतील, 2 नसतील दिसत, तर मी तुम्हाला सांगितलं की आपलं टीपीसी PRD जे आहे जे आपण डाउनलोड केलेलं आहे, टीपी क्लायंट मेनू दिसत नसेल तर 2ची कंडिशन आहेत. आधी चेक करायचं हे 4 फोल्डर जे आहेत ते प्रॉपरली इथं शो होत आहेत की नाही. जर हे 2 होत असतील तर मी तुम्हाला सांगितलं काय करायचं, त्याला आपण जे डाउनलोड करून ठेवलेलं आहे टीपीसी मध्ये आपलं जे टीपी क्लायंट आहे ते ओपन करायचं. आता याच्यामध्ये बघा आपण टीपीसी PID म्हणून याला फक्त डबल क्लिक करायचं. याने काय होतात, आपल्या ज्या फाईल मिस झालेल्या आहेत त्या परत रिस्टोर होतात. ठीक आहे, आता आपण याला करायची गरज नाही, कारण की आपले 4 जे फोल्डर आहे सॉर्टमध्ये जे फोल्डर आहे ते प्रॉपरली दिसत आहे. जर दिसत नसतील तर काहीच नाही, याला डबल क्लिक करून द्यायचं. डबल क्लिक झालं की ते फाईल ऑटोमॅटिक आपल्याला इथे शो होतील कुठे सी मध्ये. त्यामुळे टीपीसी मेनू दिसत नसेल तर आपल्याला पहिली कंडिशन आपली टीपीसी PID मध्ये सॉफ्टमध्ये जाऊन बघायचे 4 आपल्याला फोल्डर दिसत आहे की नाही. जर दिसत नसेल तर टीपीसी PIDला रिस्टोर करायचं. ते लगेच प्रोसेस होते, त्याला काही मोठी प्रोसिजर नाही आहे, हाफ मिनिटमध्येच होऊन जातं ते. ठीक आहे, आता हे आपले 4 फोल्डर जर प्रॉपरली दिसत आहे, याच्यामध्ये काहीच इश्यू नाही आहेत, तरी सुद्धा जर आपला टीपीसी मेनू जर दिसत नसेल तर त्यासाठी काय करावं लागेल, नोट डाऊन करून ठेवा. जर असा इश्यू आला तर मेनू लोड नावाचं एक हे आहे, आपली कमांड आहे मेनू लोड. याला एंटर करायचं, मेनू लोड याला एंटर करायचं. एंटर केल्यानंतर मध्ये एंटर नेम ऑफ कस्टमर्स फाईल टू लोड. आता फाईल लोड करायची. आता याच्यामध्ये आपल्याला एक सिम्बॉल टाकावा लागतो, शिफ्ट दाबून हा सिम्बॉल बघा, हा सिम्बॉल सर्वांना दिसत असेल. आपल्याला एस्केपच्या खाली हा सिम्बॉल दिसतो. आपलं जे कीबोर्ड राहतं एकदम लेफ्ट साईडला टॉपला आपल्याला एस्केप नावाचं एक बटन आहे, त्याच्या खाली तो आहे ती की दिलेली आहे. ठीक आहे, शिफ्ट दाबून येतं, ते शिफ्ट दाबून हे येणार, याला एंटर करायचं. ठीक आहे, एंटर केल्यानंतर आपल्याला असं हे जनरेट होणार, हा पॉपअप मेसेज जनरेट होणार लोड अनलोडचा. दिसतं लोड अनलोड. आता आपल्याला काय करायचं आहे, मेनू लोड करायचा आहे. आता इथं मेनू दिसत नाही आहे ना, त्यासाठी काय करायचं, इथे इथं ब्राउज करायचं. ब्राउज बघा, इथे ब्राउजचं ऑप्शन आहे. ठीक आहे, इथं ब्राउजवर जायचं. ब्राउजमध्ये आपलं टीपीसी जिथे रन आहे, ज्या ड्राईव्हला रन आहे, आता माझं कुठे आहे, सी ड्राईव्हला आहे, सर्वांचं सीलाच राहतं. त्यामुळे काय करायचं, सी ड्राईव्हला जायचं. सीमध्ये प्रोग्राम फाईल ओपन करायची. प्रोग्राम फाईलमध्ये टीपीसी, आता टीपीसी कुठे आहे आपलं, इथे आहे, हे ओपन करायचं. आता इथे सॉफ्टमध्ये ओपन केल्यानंतर आपल्याला 4 ड्राईव्ह दिसतील आणि आपलं जे टीपीसी मेनू राहते ते कुठे राहते, कॅडला राहतं. त्यामुळे मी तुम्हाला आधी जसं सांगितलं की आपल्याला आधी ते चेक करावं लागेल की आपली 4 फोल्डर दिसत आहे की नाही. ठीक आहे, आता याच्यामध्ये दिसत आहे, माझं कॅड ओपन करायचं, कॅड नावाचं. कॅडमध्ये बघा एवढे सारे ऑप्शन आपल्याला दिसत आहेत. आता आपल्याला काय करायचं, इथं मेनू आणायचा ना, मग इथं मेनूवर क्लिक करायचं, डबल क्लिक करायचं. आता याच्यामध्ये भरपूर फाईल दिसतील आपल्याला. ठीक आहे, कुठे आलो आहे आपण बघा, एकदा परत सांगतो. सी ड्राईव्हला प्रोग्राम फाईलमध्ये सॉफ्टमध्ये 4 फोल्डर दिसतील. इथे कॅडला डबल क्लिक करायचं. इथे बघा आता आपल्याला मेनू आणायचा म्हणून मेनूवर क्लिक करायचं. मेनूवर क्लिक केल्यानंतर भरपूर फाईल आपल्याला इथे शो होत आहेत, दिसत आहेत, खूप साऱ्या फाईल आहेत. तर याच्यामध्ये आपल्याला मेनू टीपी क्लायंटचा मेनू आणायचा ना. इथे बघा आपल्याला टीपी क्लायंट दिसत आहे, ते टीपी क्लायंटच्या भरपूर फाईल आहेत. इथे आपल्याला कुठली घ्यायची आहे, ही वाली. आता इथे टीपी क्लायंट 1 आहे, बरेचसे आहे. आपले नॉर्मल जे टीपी क्लायंट आहे त्यावर क्लिक करायचं आहे. याला क्लिक केलं की याला ओपन करायचं आहे. बघा ओपन केलं की इथे तो जो पाथ आहे ऑटोमॅटिकली इथे सिलेक्ट झाला आहे. आता फक्त आपल्याला इथे काय करायचं आहे, लोडवर क्लिक करायचं आहे. ओके, हां सॉरी, बघा इथे टीपीसी नावाचा आहे, आपण तो सिलेक्ट केला आणि इथे टीपीसी म्हणून आहे. आता याला लोड करूयात. एक मिनिट, परत एकदा बघू. शिफ्ट एंटर. आता याच्यामध्ये काय ऑलरेडी लोड आहेत म्हणून त्याला आपल्याला ते करायचं काम नाही आहे. आधी याला मी अनलोड करतो, क्लोज. आता इथे ब्राउज करतो, ब्राउजमध्ये टीपी क्लायंट ओपन. बघा हे झालं लोड. ते का बरं येत नव्हतं माझ्यामध्ये, कारण की माझ्या ऑलरेडी लोड झालेलं होतं. त्यामुळे मी आधी काय केलं, अनलोड केलं. इथे अनलोड केल्यानंतर मग काय केलं, मग ब्राउजवर क्लिक करून ती फाईल सर्च केली. नंतर लोड केल्यानंतर इथे क्लोज केलं. बघा
टिपिक लँड जे आधी आपल्याला इथं मेनू बारला इथे दिसत नव्हतं, आता टिपिक लँड प्रॉपरली दिसत आहे. याच्यामध्ये सर्व जे आहे आपलं वर्किंग जे राहतं आपण टिपिक लँडमधून करू शकतो. हो, तर हे झालं आपलं इन्स्टॉलेशनची प्रोसिजर आणि टिपिक लँडची ही स्टेप जी आहे हे प्रॉपरली याच्यामध्ये जर तुम्ही असं केलं तर याच्यामध्ये तुम्हाला टिपिक लँडला कुठलाच इश्यू येणार नाही. म्हणजे तुम्हाला टिपिक लँडचे जेवढे इश्यू येतील तुम्ही तुमच्या लेवलला सॉल्व्ह करू शकता.